नमस्कार, मी आहे आपला प्रिय बल्लवाचारी संजीव इनामदार अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्वाद यात्रा. आणि आज आपण ह्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की घरी बसल्या बसल्या आपण हॉटेलसारखं टोमॅटो सूप कसं बनवू शकतो. तर त्यासाठी आपण घेतलेले आहे तिथं एक 5 टोमॅटो, ज्याला आपण ब्लांच करून घेतलं म्हणायला हरकत नाही, और मे बी उकळत्या पाण्यातून 1-2 मिनटं ठेवून काढलेले आहेत आणि त्याची सालं सोलून घेतलेली आहेत. त्याच्याबरोबर आपण एक बीटरूट घेतलेलं आहे, अर्धं बीटरूट आहे हल्ली, ते फक्त कलरसाठी आहे आणि थोडंसं स्वीटनेससाठी. तर चला ह्याच्या पुढची प्रक्रिया पाहू आपण. त्याच्याबरोबर आपण थोड्याशा लसणीच्या पाकळ्या, एक 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत साधारण ह्याच्याच, आणि हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत, एक पेस्ट करून घेणार आहोत त्याची. टोमॅटो माझा चिरून झालेला आहे मिक्सरमध्ये घालण्याच्या आधी, कारण तो चांगला व्यवस्थित वाटला जावा म्हणून मी थोडंसं चिरून घेतला. आणि मगाशी मी तुम्हाला जसं म्हटलं की मी जवळजवळ 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या. तर त्या लसणीच्या पाकळ्या बेसिकली ज्वारी लसूण असल्यामुळे मी 10 ते 12 पाकळ्या घेतल्या, कारण त्या लहान असतात साईजला. तुम्ही मोठी लसूण घेणार असाल तर 2 ते 3 लसणीच्या पाकळ्या बस होतील तुम्हाला या रेसिपीसाठी. ज्वारी लसूण करायच्या आधी आपण लसूण थोडीशी आधी आपण आपण तेलावर परतून घेतली की त्याचा कच्चा वास जावा म्हणून. आणि मग त्यानंतर आपण मिक्सरमधून टोमॅटो, बीटरूट आणि लसणीची पेस्ट करून घेतली. आणि आता ती पेस्ट वगैरे आपण एका भांड्यात घेतलं आणि त्याच्यात आपल्याला आवडीप्रमाणे आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे मीठ घातल्यानंतर जे आहे ते आपण हे जे मिक्सचर आहे ते गॅसवर ठेवून थोडंसं एक उकळी येईस्तोवर आपल्याला त्याला गरम करायचं आहे. त्याच्या पुढे आपण बेसिकली आता काय करणार आहोत, तर ब्रेडचे आपल्याला क्रुटॉन्स तयार करायचे आहेत. तर त्यासाठी शिळा ब्रेड असला तर इथं आता आपण ब्रेडचे चौकोनी म्हणजे स्क्वेअर शेपचे तुकडे कापून घेणार आहोत. आणि मग नंतर ह्या ब्रेड्सना आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. तर शॅलो फ्राय करायला आपण इथं बेसिकली एका तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्या तेलावर हे ब्रेडचे तुकडे आपण जे कापले होते ते हळूहळू आपण दोन्ही साईडनी त्याला व्यवस्थित क्रिस्पी होईस्तोवर भाजून घेत आहे. तर ह्याच प्रकारे जेवढा तुम्हाला ब्रेड पाहिजे तेवढा 1-2 स्लाईस असेल तेवढी आपण कापून हे क्रुटॉन्स करून ठेवले तरी हे टिकतात. म्हणजे एक एअरटाईट कंटेनरमध्ये समजा आपण ठेवले तर एक 2-4 दिवस टिकू शकतात. सूप आपलं व्यवस्थित डायल्यूट वगैरे करून रेडी झालेलं आहे. आणि आता आपण एका बोलमध्ये सर्व करणार आहोत. पहिल्यांदा आपण सूप घालून घ्यायचं आपल्याला पाहिजे तसं एका बोलमध्ये. आणि मग वरती त्याच्यावर आपण जे आहे बेसिकली थोडंसं डेकोरेशनला म्हणा नाही तर गार्निशला आपण त्याच्यावर मस्तपैकी अमूलचं फ्रेश क्रीम मी वापरलं आहे. तर तुम्हीसुद्धा अमूलचं फ्रेश क्रीम त्याच्यावर घालून सर्व करू शकता. आणि आता आपण पाहिलं तर ह्याच्यात आपण तिखटपणाला काहीच घातलं नव्हतं, तर मी थोडंसं ब्लॅक पेपर पावडर, फ्रेशली ग्राउंड ब्लॅक पेपर पावडर ह्याच्यामध्ये घालतो आहे. त्याच्याने थोडंसं आपल्याला जो स्पायसीनेस पाहिजे सूपला तो पण येतो. आणि मग सर्व करताना आपण जे क्रुटॉन्स करून ठेवलेत ते असे वरती घालून सर्व करायचे. ते सर्व केल्या खाताना मस्त अशी एक चव येते की असं क्रिस्पी क्रुटॉन्स आणि त्याच्याबरोबर गरम सूप आणि ते क्रीमची चव आणि सॉल्ट अँड ब्लॅक पेपरची चव, एकदम बेसिक चव आहे, बट इट्स अ फॅन्टॅस्टिक सूप. डू ट्राय. थँक्यू सो मच.